मेष राशीच्या जातकांनो सावधान, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा ट्रेनिंग पॉईंट ठरू शकतो. जर तुम्ही आज दुर्लक्ष केलं तर कदाचित उद्या पश्चाताप करायला वेळही उरणार नाही. तुमच्या अगदी जवळ असलेली, रोज तुमच्यासोबत हसून बोलणारी, पण पाठीमागे तुमच्या संपूर्ण संसाराचा, नात्याचा आणि प्रगतीचा कोळसा करायला निघालेली ती एक कपटी स्त्री नक्की कोण आहे? 13 ऑगस्टचा दिवस तुमच्यासाठी केवळ एक तारीख नाही तर एक अलाराम आहे, ज्यावर तुमच्यावर असा कोणता कपटी डाव रचला जातो, तो तुमच्या घरात, नात्यात किंवा ऑफिसमध्ये दुरावा निर्माण करणारी ती एक व्यक्ती कोण आहे? या कपटी स्त्रीचा डाव कसा उधळून लावायचा हे आज मी तुम्हाला उघडपणाने सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात लपला तुमच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा खुलासा. मंडळी, मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा अजिबात विसरू नका. गुरुदेव दत्त नक्की लिहा. चला तर मंडळी, वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करू. मेष राशीच्या जातकांनो, आता हे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन निसटेल. तुम्हाला वाटत होता का ती फक्त तुमच्या नात्यात विष कालवते? तिचा खरा डोळ्यासमोर तुमचा चेहरा आहे. तुमच्या पैशावर, तुमच्या हक्कावर, सुखावर, सर्ववर तिची काळी नजर आहे. 13 ऑगस्टचा सूर्य उगवण्यापूर्वी जर तुम्ही तिचा कट ओळखला नाही तर तुमच्या हातातून सगळं काही निसटून जाईल. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उघड करणार आहे ती कपटी स्त्री तुमच्या घरात, तुमच्या ताटात खाऊन तुमच्याच पाठीमागे कोणता मोठा डाव रचला आहे आणि तिने रचलेला जादूटोणा. हा डाव ओळखायचा कसा? व्हिडिओचा एक एक सेकंद तुमच्या आयुष्यातील करोडाचा आहे. अजिबात स्किप करू नका. मेष राशीच्या जातकांनो, मेष राशीचे लोक जन्मतः सरळ आणि दिलदार असतात. तुम्ही समोरच्यावर अंधाळा विश्वास ठेवता आणि हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी ठरते. ही एक कपटी स्त्री तुमच्यावर काय करत असलेले 3 गुपित वार सांगत आहे. मंडळी, तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही. अचानक मोठा खर्च निघतो किंवा व्यवसायात नुकसान होते, कारण तिची नजर तुमच्या कमाईवर आणि तुमच्या प्रगतीवर असते. ती तुमच्याशी नाही तर तुमच्या पर्यटनशी किंवा तुमच्या सासू सासऱ्याशी किंवा तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीशी ती तुमचा आदर करत नाही. तुमचे पैसे कुठे उडतात असे संशयाचे कीटक त्यांच्या डोक्यात सोडते. तुम्ही कितीही चांगलं वागला तरी संध्याकाळी झाली की घरात भांडण होतं आणि तिने पेरलेली नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात फिरते. विचार करा, गेल्या काही दिवसात तुमच्या घरात विनाकारण भांडी वाजली आहेत का? लहान सहान कारणावरून नाती तुटण्याच्या उंबरठ्यावर आले आहेत का? हो मंडळी, हा सगळा तिचाच प्लॅन आहे. तुम्हाला वाटत असेल की मी फक्त संशयावरून सांगते, तर ज्योतिषशास्त्र आणि ग्रहाची स्थिती सांगते की जेव्हा एखादी कपटी स्त्री तुमच्या पाठीमागे वाईट शक्ती किंवा षड्यंत्र रचते, तेव्हा तुमच्या आयुष्यात ही 5 भयंकर चिन्हे दिसू लागतात. घरात प्रवेश करताच अचानक डोकेदुखी सुरू होणे किंवा चिडचिड होणे, पण घराबाहेर पडताच मन शांत होणे. दुसरे लक्षण, घरातील तुळशीचे रोप अचानक वाळणे किंवा किचनमध्ये सतत धूप उतू जाणे आणि वस्तू हातातून निसटून फुटणे. तुमच्या जवळच्या माणसाने, जोडीदार, भाऊ, मित्र अचानक तुमच्याशी बोलणे बंद करणे किंवा तुमच्यावर संशय घेणे. ती कपटी स्त्री घरात आली की वातावरण एक विचित्र जडपणा होतो. रात्री भीतीदायक स्वप्ने पडणे किंवा अचानक दचकून जाग येणे. जर ही लक्षणे तुमच्यासोबत घडत असेल तर समजून जा की ही स्त्री तुमच्या अतिशय जवळ पोहोचली आहे. आता सहन करायचं नाही. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, जे योद्धा आणि सरळ रणनीतीचा आखा तिचा भुरका टरकून फेकणार आहे. 13 ऑगस्टच्या आधी तुमच्या खालील बृहस्पती वापरत आहे. तिच्या समोर खोट्या बातम्या पसरवणार. उदाहरणार्थ, एखादा असा प्लॅन सांगा जो तुम्ही करणार नाही आहात. जर ती बातमी दुसऱ्या दिवशी इतर लोकांपर्यंत पोहोचल तर 100% सिद्ध होईल की तीच गद्दार आहे. तुमचे बँक डिटेल्स, दागिने, भविष्यातील गुंतवणुकीची माहिती तिच्यापासून, तिच्या नेटकीवृत्तीपासून पूर्णपणे लपवून ठेवा. तिच्या पैशाच्या चौकशीवर मला काही माहीत नाही एवढं उत्तर द्या. तिला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, किचनमध्ये किंवा बेडरूमच्या विषयावर ढवळाढवळ करू देऊ नका. स्पष्ट शब्दात सांगा, हा आमचा वैयक्तिक विषय आहे, आम्ही बघू. मेष राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण व्यवहाराबद्दल बोलू. आपल्या घराची ताकद पाठीशी उभी करावी लागेल. 13 ऑगस्टच्या रोजी मेष राशीच्या लोकांनो, 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा. मेष राशीच्या जातकांनो, आज वेळ आली आहे सर्वात मोठा महाखुलासा करायची.
आता आपण त्या कपटी स्त्रीचा असा पर्दाफाश करणार आहोत ज्याचे तिने स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या घरात विष कालवणारी, तुमची सुखी संसाराला दृष्ट लावणारी आणि तुमच्या पाठीमागे मोठा डाव रचणारी ती स्त्री तुमच्या नात्यात कोण आहे? तिच्या नावाचे पहिले अक्षर काय असू शकते? हे 13 ऑगस्टच्या या शुभ पर्वावर तिचा काळा कट नेहमीसाठी कसा उद्ध्वस्त करायचा? आजचा हा भाग 3 मध्ये आपण त्या स्त्रीचा पराभवाची आणि तुमच्या विजयाची अंतिम नदी आणि व्हिडिओचा एकही क्षण चुकूनही मिस करू नका, कारण आज सत्याचा विजय होणार आहे. मेष राशीच्या मंडळींनो, ज्योतिषशास्त्रातील ग्रहाच्या गणितानुसार त्या कपटीची स्त्री बाहेरची कोणी अनोळखी व्यक्ती नाही, ती तुमच्या अतिशय जवळच्या वर्तुळातील आहे. 13 ऑगस्टच्या दिवशी स्थितीनुसार ती पुढीलपैकी एक नात्यातील लपलेली आहे. नातेवाईकामधील नणंद, भावजय किंवा जाऊ, जी तुमच्या कौटुंबिक प्रगतीवर आणि सुखावर मनामध्ये जळते. तुमची ती अगदी जवळ आहे, तुमच्या घरी सतत येते, तुमच्या सोबत हसून बोलते, पण बाहेर जाऊन तुमच्याच नावाची उद्धार करते, जी तुमच्या पदावर आणि पायावर डोळे झाकून विश्वास ठेवते. जेव्हा तुमच्या घरात एखाद्या आनंदाचा प्रसंग येतो, तेव्हा लग्न, नवीन गाडी, नवीन नोकरी किंवा मोठी धनलाभाची बातमी, ही स्त्री एकांतरी आजारी पडण्याचे नाटक करेल आणि विनाकारण असा प्रकार करेल ज्यामुळे तो आनंद दुःखात बदलेल. आता सर्वात महत्त्वाचा भाग, तिच्या नावाची ओळख. मेष राशीच्या कुंडलीवर सध्या राहू आणि मंगळची जी छाया आहे, त्यानुसार या कपटी स्त्रीच्या नावामध्ये किंवा तिच्या हक्केच्या नावामध्ये म, स, र किंवा न या अक्षराचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे. पण विचार करून या अक्षरावरून सुरू होणारी कोणती स्त्री तुमच्या आयुष्यात सतत हस्तक्षेप करते, तुमच्या जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दल अविश्वासू निर्माण करते, तुमच्या मुलांच्या किंवा कुटुंबाच्या प्रगतीमध्ये अडथळे आणते, तुम्हाला समाजात, नातेवाईकांमध्ये वाईट ठरवते. पण मेष राशीच्या जातकांनो, आता खूप झाले. आता क्षमा नाही तर न्याय होईल. 13 ऑगस्टच्या दिवशी ग्रहाची अशी ताकद तुमच्या पाठीशी उभी राहील, जी तुम्हाला कपटी चक्रवाविरातून बाहेर काढणे. तुम्हाला फक्त खालील कठोर पावले उचलावी लागतील. तुमच्या आयुष्यातील कोणती खुशखबर, आर्थिक व्यवहार, कोणते प्लॅन जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत सोशल मीडियावर किंवा नात्यात सांगणे पूर्णपणे बंद करा. तिची माहिती सतत तोडा. जेव्हा ती पुन्हा एखादा गोड शब्द बोलून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा सर्वांसमोर ठामपणे सांगा, आम्हाला तिसऱ्या कोणाच्याही सल्ल्याची गरज नाही. एकच प्रकार, तिचा अहंकार धुळीस मिळवा. तिच्या नकारात्मकतेला तुमच्या घरावर प्रभाव टाकू देऊ नका. तुमच्या घरातील मुख्य प्रवेशद्वारावर रोज सकाळी हळद कुंकाचे स्वास्तिक काढा. या कपटी स्त्रीचा डाव पूर्णपणे उधळून लावण्यासाठी आणि तिच्या काळ्या शक्तीचा नाश करण्यासाठी 13 ऑगस्टचा हा अंतिम आणि महाशक्तिशाली उपाय करा. मंडळी, काळ्या उडीदाचा आणि लिंबाचा उपाय. 13 ऑगस्टच्या संध्याकाळी 1 सुका लिंबू आणि 7 काळे उडीदचे दाणे घ्या आणि तुमच्या डोक्यावरून 7 वेळा उतरून ते लिंबू 2 भागात कापा. त्यावर थोडे सिंदूर लावा आणि ते घराबाहेर 4 रस्त्यावर किंवा निर्जन जागी फेकून द्या. मागे वळून पहा की या दिवशी रात्री हनुमान चालिसाचा 11 वेळा पाठांतर करा किंवा कालभैरवाचे स्मरण करा. या उपायाने शत्रू कितीही बलवान असला तरी त्याचा पराभव निश्चित होतो. मेष राशीच्या शूर जातकांनो, 3 भागाच्या मालिका तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर जागृत करण्यासाठी होतं. आजच्या या भागात डोळ्यावर मोहिनी पडदा दूर झाला आहे. आता ती कपटी स्त्री काहीही वाटोळ करू शकत नाही, कारण तुमच्यासोबत सत्याची आणि महादेवाची ताकद आहे. कमेंटमध्ये पूर्ण आत्मविश्वासाने श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त असं नक्की लिहा. मेष राशीच्या माझ्या जातकांनो, आता आपण त्या कपटीचा स्त्रीचा चेहरा उघडा पाडला, पण थांबा, खेळ इथे संपला नाही. आता आपण महाखुलासा ऐकून तुमच्या अंगावर काटे येतील. ती स्त्री एकटी नाही, तिच्या मागे राहून तिला चेतावणी देणारा, तुमच्या विरुद्ध कारस्थान रचणारा आणि तिच्या हातात खेळ बनवून तुमच्या घर उद्ध्वस्त करून पाहणारा एक गुप्त पुरुष सुद्धा आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. त्या स्त्रीच्या मागे असलेला मुख्य मास्टर माइंड हा एक गुप्त पुरुष आहे. तो कोण आहे? तो तुमच्या घरातच आहे की बाहेरचा आहे? हे 13 ऑगस्टच्या या नक्षत्राच्या दोघांचीही जोडी एकत्र येऊन तुमच्यावर कोणता सर्वात मोठा घाला करणार आहे, हे आपण संपूर्ण काठाचा भुरका टरकून फेकून देणार आहोत. मेष राशीच्या जातकांनो, लोक खूप सरळ असतात. तुम्हाला वाटतं की फक्त ती स्त्री तुमची शत्रू आहे, पण ज्योतिषशास्त्रातील शनी राहूची युक्ती स्पष्ट दाखवते की त्या स्त्रीला प्रत्येक माहिती, पुरावा आणि तिच्या डोक्यावर विष पेरणारा एक पुरुष पडद्यामागून सूत्र हलवतो. 13 ऑगस्टच्या ग्रहाच्या गणितानुसार हा पुरुष तुमच्या आयुष्यातील खालील रूपात असू शकतो.
कुटुंबातील एखादा दुखावलेला जळणारा पुरुष जो स्वतः तुमच्यासमोर कधी वाईट बनत नाही, पण त्या स्त्रीचा वापर करून तुमच्यावर वार करतो. तुमच्या तथाकथित हितचिंतक जो तोंडावर तुमच्याशी भावासारखा वागतो, पण पाठीमागे त्या स्त्रीसोबत मिळून तुमच्या विरुद्ध कट रचतो. नातेवाईकांमधील असा व्यक्ती ज्याची नजर तुमच्या मालमत्तेवर किंवा यश प्रतिष्ठेवर आहे, तो कधी स्वतः पुढे येऊन भांडणार नाही. तो नेहमी त्या कपटी स्त्रीला पुढे करेल आणि स्वतः लांब राहून तमाशा बघेल. तुमच्या घरात वाद झाला की तो शांतता प्रस्थापित करण्याचा असा काही बनावट करेल ज्यामुळे दोष तुमच्यावर येईल. मेष राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, एक कपटी स्त्री आणि एक कपटी पुरुष जेव्हा एकत्र येतात तेव्हा तुमच्या घरात 5 भयंकर बदल दिसतात. तुमच्या घरातील अत्यंत खाजगी गोष्ट एका रात्रीत या पुरुषाला किंवा स्त्रीला सांगता आणि दुसऱ्या दिवशी ती संपूर्ण नातेवाईकांमध्ये पसरलेली असतात. तुमच्या नकळत तुमच्या घराच्या पैशाचा किंवा मालमत्तेचा हिशोब मिळवायचा प्रयत्न केला जातो. तुम्ही कितीही बरोबर असला तरी ते दोघे मिळून परिस्थिती अशी निर्माण करतील की घरातील सर्व लोक तुम्हाला दोषी ठरवतील. तुम्ही नवीन उद्योग काम सुरू करणार असाल तर ऐनवेळी त्यात असा अडथळा येतो की ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. विचार करा, तुमच्या आसपास अशी जोडी आहे का जी एकत्र आली की तुमच्या घरात कटकटी सुरू होतात. आता या दोघांचाही खेळ खल्लास करायचा आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ पराक्रमाचे प्रतीक आणि आता रडत बसण्याची वेळ नाही तर कालभैरवनी वापरण्याची वेळ आली आहे. 12 ऑगस्ट पासून तुम्हाला 3 कठोर पावले उचलायची आहेत. त्या गुप्त पुरुषाला आणि कपटी स्त्रीला तुमच्या आयुष्याबद्दल कोणतीही माहिती मिळवणे 100% बंद करा. अगदी लहान लहान गोष्टी तुमच्या समोर बोलू नका. जेव्हा तुम्ही तुमच्या विरोधात कान भरायचे काम करता तेव्हा राग न आणावर शांतपणे पुरावे, रेकॉर्डिंग, मेसेज किंवा प्रत्येक पुरावा मिळवा आणि घरातील सर्वांचे त्यांचा भुरका फाडा. हे दोघे तुमच्या जोडीमध्ये कुटुंबामध्ये फूट पाडतात, म्हणून तुमच्या कुटुंबाला थेट तिसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून आपणास भांडणार नाही हे शपथ घ्या. मेष राशीच्या जातकांनो, अंधार आता संपला आणि विजयाचा सूर्य उगवला आहे. पुरुषाच्या भयंकर कट उघडा पडला, पण आता वेळ आली आहे तुमच्या बदला घेण्याची नव्हे तर तुमच्या राजयोगाची. 13 ऑगस्टची ही रात्र उजळता मेष राशीच्या जातकांनो आयुष्यात असा महासुवर्ण काळ सुरू होतो ज्याची तुम्ही कित्येक वर्ष वाट पाहत होता. त्या कपटी शत्रूचा खेळ आता कायमचा खल्लास झाला. जे तुम्हाला उद्ध्वस्त करायला निघाला होता ते आता स्वतःच्या जाळ्यात अडकले आहे. आता आपण 13 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात कसा प्रचंड धडलाम होणार आहे, कोणती बंद झालेली दारं उघडणार आहे आणि तुमची पराक्रम जगासमोर कसा सिद्ध होणार आहे, आता आपण हे पाहणार आहोत. 13 ऑगस्ट रोजी मेष राशीचे नशिबाचे चक्र 360 अंशात फिरणार आहे. ग्रहाची अशी काही दुर्मिळ रचना तयार होणार आहे की जी शत्रू पराभूत होते ते तुम्हाला यशाच्या शिखरावर बसवेल. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ पूर्ण आक्रमण आणि शुभ स्थितीवर आला आहे, त्यामुळे तुमची भीती पूर्णपणे नष्ट होईल आणि आत्मविश्वास दुप्पट वाढेल. तुमचं धन स्थानावर गुरु आणि चंद्राची शुभ दृष्टी पडल्यामुळे थांबलेला पैसा, अडकलेली वसुली आणि अचानक धनलाभाचे योग बनत आहे. विचार करा, गेल्या कित्येक महिन्यापासून ज्या कामात अडथळे येत होते, जे पैसे अडकले होते, ज्या नात्यामध्ये दुरावा होता, हे सर्व आता एका रात्रीत बदलणार आहे. व्यवसाय किंवा नोकरी अचानक मोठा धनलाभ होईल. कपटी स्त्री आणि तो गुप्त पुरुष हे दोघे आता तुमच्या विरोधात कट रचू शकणार नाही. ते स्वतःचे खोटे प्रकार घरातील सर्वांसमोर उघड पाडतील आणि समाजात तोंड दाखवायला जागा उरणार नाही. त्या कपटी स्त्रीने किंवा पुरुषाने काय केले यात वेळ वाया घालवता हा हिशोब निसर्ग आणि काळ करेल. तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर, प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. ज्या कुटुंबाला वाचवण्यासाठी तुम्ही एवढा संघर्ष केला त्या कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवा. जोडीदाराच्या आई-वडिलांच्या नावाने काहीतरी चांगले काम करा. या सुवर्ण काळाचे स्वागत करण्यासाठी, घराच्या कायमची लक्ष्मी आणण्यासाठी 13 ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावर अत्यंत तुम्ही स्वामी समर्थावर विश्वास ठेवून चलत राहा. मंडळी, मेष राशीच्या माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण शत्रूचे कटही पाहिले, त्यांच्या ओळखी पण उघड केला, आपल्या विजयाचा झेंडाही फडकवला. आता घाबरण्याचे दिवस संपले. मन उचलून जागा. माझा सुवर्ण काळ सुरू झाला किंवा जय महालक्ष्मी या संपूर्ण 5 भागाच्या महामालिकेत तुमच्या प्रत्येक मेष राशीच्या मंडळींना, भावांना, बहिणीला शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या कुटुंबाचा हिस्सा बना. तुमचे आयुष्य समृद्धी, आरोग्याचे, आनंदाचे भरो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये असेच तुम्हाला अचूक राशी भविष्याचे न्यू अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जुडून राहावं लागणार आहे. चला तर मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ.
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, आता भेटू आपण अशाच एखाद्या रहस्यमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.